जागतिक स्तरावर ऊर्जा उत्पादन क्षेत्रात भारताचं स्थान महत्त्वाचं असून पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीमध्ये भारत आघाडीच्या 5 देशांपैकी एक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं गोव्यामध्ये आयोजित केलेल्या भारत ऊर्जा सप्ताह 2026 या परिषदेचं त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं। त्यावेळी पंतप्रधानांनी ऊर्जा क्षेत्रामध्ये भारताच्या भक्कम वाटचालीला अधोरेखित केलं। जगातल्या 150हून अधिक देशांना भारतातून पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात होत असल्यानं भारताची ही क्षमता जगभरातल्या देशांच्या ऊर्जाविषयक गरजांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे असं पंतप्रधान म्हणाले। त्यामुळेच ऊर्जा सप्ताहाचा हा मंच परस्परांमधल्या भागीदारीचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वाचा मंच ठरेल असं त्यांनी सांगितलं। यावेळी पंतप्रधानांनी नुकत्याच पूर्ण झालेल्या भारत युरोपीय संघ व्यापार कराराची देखील माहिती दिली। या कराराचं महत्त्व संपूर्ण जगानं विचारात घेतलं असून त्याचा लाभ भारत आणि युरोपीय संघाच्या जनतेला होणार आहे असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। तालमेल का एक शानदार उदाहरण बना है। ये समझौता ग्लोबल जीडीपी के करीब 25% और ग्लोबल ट्रेड के करीब 1/3 हिस्से को रिप्रेजेंट करता है। ये समझौता ट्रेड के साथ साथ डेमोक्रेसी और रूल ऑफ लॉ के प्रति हमारे शेयर्ड कमिटमेंट को भी सशक्त करता है। इस ट्रेड डील से भारत में मैन्युफैक्चरिंग को तो बल मिलेगा ही, साथ ही सर्विसेज से जुड़े सेक्टर का भी और अधिक विस्तार होगा। ये फ्री ट्रेड एग्रीमेंट दुनिया के हर बिजनेस, हर इन्वेस्टर के लिए भारत पर कॉन्फिडेंस को और मजबूत करेगा। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी, संयुक्त अरब अमिरातीचे उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर सुल्तान अहमद अल जाबेर, कॅनडाचे ऊर्जा आणि नैसर्गिक साधन संपत्ती मंत्री टिम हॉक्सन यांच्यासह आफ्रिका, मध्य पूर्व, मध्य आशिया आणि ग्लोबल साऊथमधल्या देशांचे वरिष्ठ मंत्री या परिषदेच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत। ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यावर आणि त्यासाठी आवश्यक असलेली गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उपाययोजनांवर या परिषदेचा भर असेल। त्याबरोबरच विविध देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यवहार्य तसंच आवाक्यात असलेल्या निष्कार्बनीकरणाच्या उपाययोजनांचा अवलंब कशा प्रकारे करता येईल यावर 3 दिवसीय कार्यक्रमात विचारमंथन होणार आहे। प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी झालेले